आमच्या तालुक्यातली लोक सुशिक्षित सुसंस्कृत आहेत. पैशावर विकली जाणारी लोक आपल्या इकडे नाही मिळत. कृपया पैसे पाठवणाऱ्यांनी विचार करा. तुम्ही पाठवलेले पैसे लोकांमध्ये अर्धे वाटतील, अर्धे घरात ठेवतील. त्यापेक्षा वाटवू नका आणि नाही ते धंदे करू नका. दोस्तों नमस्कार। दोस्तों हमने आपको आज दोपहर में शाम के समय एक खबर बताई थी किस तरह से आज एक बड़ी घटना सामने आई और नालासोपारा पुलिस स्टेशन की हद में एक एटीएम वैन से 3 करोड़ और कुछ लाख की धनराशि पुलिस और इलेक्शन कमीशन द्वारा बरामद की गई। साथ ही साथ मांडवी पुलिस स्टेशन की हद में एक एटीएम वैन से 2 करोड़ 80 लाख की धनराशि बरामद की गई। इस तरह से कुल मिलाकर 7 करोड़ से अधिक की धनराशि आज नालासोपारा क्षेत्र से बरामद हुई है। उसके ऊपर हमने इससे पहले वीडियो बनाया, आपने वो देखा है। फिलहाल हम इस वीडियो में बात करें तो इस वीडियो में इस पूरे पैसे मिलने की जो घटना है उसको लेकर बहुजन विकास आघाड़ी के सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर का प्रतिक्रिया सामने आई है। हितेंद्र ठाकुर ने सीधे तौर पर विरोधियों पर आरोप लगाते हुए ये आरोप लगाया कि पैसे का इस्तेमाल कर चुनाव को प्रभावित किए जाने की कोशिश की जा रही है। और इसके पहले भी उन्होंने साफ कहा कि इसके पहले भी इस तरह की कोशिशें की गई। क्या कुछ उन्होंने कहा है वो आप वीडियो के आगे सुनेंगे। आपको बता दें ऐसी ही घटना आज नयानगर में भी सामने आई, जहां से भी करोड़ों की धनराशि इलेक्शन कमीशन को बरामद हुई है। तो कहीं ना कहीं इलेक्शन के इस दौर में इस तरह से बड़ी धनराशि की जब्ती किया जाना एक बड़ी घटना है और इस पर अब राजनीतिक क्षेत्र में बवाल मचा हुआ है। राजनीतिक तौर पर काफी मायने निकाले जा रहे हैं। सुनिए वीडियो में आगे क्या कुछ कहना है बहुजन विकास आघाड़ी के सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर का। फिलहाल अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। पालघर जिल्ह्यामध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 6 करोडची कॅश पकडलेली आहे। गेल्या निवडणुकीत अशा प्रकारे कॅश पकडली, नेमकी निवडणूक काळात चालले तरी गेल्या निवडणुकीला पकडलेली एक MLC वर केस चालू आहेच. पैसे वाटताना नगरपालिकेला हे MLC आहेत आपल्या इकडूनचे, ते पैसे वाटताना पकडलेलं. आता 6 करोड रुपये हे पकडले गेलेली रक्कम आहे. मी मागे पण एकदा आरोप केलेला, वसुली करा आणि पैसे पुरवा. कोणाचे पैसे आहेत मला माहित नाही आणि त्याचे हक्कदार कोण नसतील तर गरिबांमध्ये वाटा ते पैसे. बरोबर आहे, त्यांना तरी त्यांची पोटं भरून दे. काय लावलंय राजकारण म्हणजे काय आहे? तुम्ही काय केलंय राजकारणाला? राजकारण एवढा वाईट विषय लोकांच्या जवळ 6 कोटी कशाला बोलतात? आणि ते पण पोलीस संरक्षणामध्ये ज्या कॅश नेतात बँकाच्या, त्याच्यातून हिशोब पण नाही. म्हणजे तुम्ही कोणती यंत्रणा वापरणार? म्हणजे अशा प्रकारे जर पैसे वाटप, आता हे पैसे माझे तर नक्की नाही मिळत, मग दुसरे कोणाचे असतील? आता ती बँकांची गाडी मॅनेज करण्या एवढी ताकद कोणाची आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला कोणाची नावं घ्यायची नाही. पण धन्य हो, आमच्या तालुक्यातली लोक सुशिक्षित सुसंस्कृत आहेत. पैशावर विकली जाणारी लोक आपल्या इकडे नाही मिळत. कृपया पैसे पाठवणाऱ्यांनी विचार करा. तुम्ही पाठवलेले पैसे लोकांमध्ये अर्धे वाटतील, अर्धे घरात ठेवतील. त्यापेक्षा वाटवू नका आणि नाही ते धंदे करू नका. एवढं त्यावेळी मी विनंती करतो. आमच्या विनंतीला तुम्ही मान देणार नाही, पुढे पण आणखीन वेगळ्या मार्गाने पैसे पाठवतील, पोलीस संरक्षणामध्ये पैसे पाठवतील, आम्ही लढायला तयार आहोत. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।